श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आज आहे सोमवती अमावस्या व आजच्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला हा खूप प्रभावी असा उपाय करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला तुमच्या घरातील सर्व संकटे दूर होतील, सर्व अडचणी दूर होतील व आर्थिक प्रॉब्लेमसुद्धा संपतील। पहिला दिवा तुम्हाला लावायचा आहे पिंपळाच्या झाडाखाली, घराबाहेरील किंवा मंदिरातील पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी। तुम्हाला मोहरीच्या तेलाचा किंवा तुपाचा चौमुखी दिवा दक्षिण दिशेला तोंड करून लावायचा आहे। यामुळे पितृदोष दूर होतो आणि शनिदेवाचा कोप शांत होतो आणि अडकलेली कामे मार्गी लागतात। त्यानंतर दुसरा दिवा लावायचा आहे तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर। सूर्यास्तानंतर घराच्या मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला, म्हणजेच बाहेर पडताना उजव्या बाजूला गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे। वात उत्तर किंवा पूर्ण दिशेला आपल्याला ठेवायची आहे। यामुळे आपल्याला घरातील पूर्ण नकारात्मक जी ऊर्जा आहे ती आपल्या घरात प्रवेश करू शकणार नाही व लक्ष्मी मातेचे आगमन आपल्या घरामध्ये होतील। तिसरा दिवा लावायचा आहे आपल्याला घराच्या दक्षिण दिशेला, म्हणजेच साऊथ डायरेक्शनमध्ये। घराच्या गॅलरीत, छतावर किंवा अंगणात दक्षिण दिशेला तोंड करून हा दिवा लावायचा आहे। मोहरीच्या तेलाचा दिवा आपल्याला इथे लावायचा आहे। दक्षिण दिशा ही यम आणि पितरांची मानली जाते। येथे दिवा लावल्याने पूर्वज प्रसन्न होतात आणि घरातील वाद संपतात। चौथा दिवा आपल्याला महादेवाच्या मंदिरामध्ये लावायचा आहे मैत्रिणींनो। शिव मंदिरात शिवलिंगासमोर आपल्याला हा दिवा लावायचा आहे। हा दिवा आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे। सोमवती अमावस्या ही शिवपूजेसाठी उत्तम असल्याने यामुळे मानसिक शांतता लाभते आणि मोठे संकटसुद्धा टळते। त्यामुळे आपल्याला या सर्वांमधून एक तरी दिवा किंवा शक्य झाल्यास हे सर्व दिवे आज आपल्याला लावायचे आहेत, कारण ही अमावस्या आपल्याला दरवेळेस येणार नाही। ही सोमवती अमावस्या आहे आणि ही आपल्या अधिक महिन्यातील, आपल्या धोंड्याच्या महिन्यातील शेवटची अमावस्या आहे। श्री स्वामी समर्थ।